माऊली, खूप वर्षांपूर्वी नित्य नेमाप्रमाणे सगळे वारकरी भक्तिभावाने पंढरपुरास पोहोचले. पण बघतायत तर काय, पंढरपुराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्तीच नव्हती. सगळे वारकरी आलाप करायला लागले, रडायला लागले. तेव्हा त्यांच्यातलेच एक वारकरी, आमुचे ये कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठोबाचे, असं म्हणत भानुदास नावाचे एक वारकरी पुढे आले. त्याचं झालं असं होतं की विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हा एकदा पंढरीस विठ्ठलाच्या दर्शनास आला होता. पण त्या काळी भारतवर्षामध्ये खूप परकीय आक्रमण व्हायची आणि त्याला असे वाटले विठ्ठलाची मूर्ती तिला काही इजा होऊ नये आणि तिची सुरक्षेची जबाबदारी आपण स्वतः घ्यावी, म्हणून त्याने ती विठ्ठलाची मूर्ती आपल्या विजयनगर या राज्यामध्ये नेली. हे राज्य म्हणजे आत्ताचे हम्पी. अतिशय भक्तिभावाने त्यांनी ती मूर्ती तिथे स्थापन केली. पण इथे सगळे वारकरी मात्र विठ्ठलाची अगदी आतुरतेने वाट बघत होते. तेव्हा हजारो मैल लांब चालत भानुदास महाराज विजयनगरला पोहोचले. मंदिरात पोहोचल्यानंतर अगदी दिवस रात्र विठ्ठलाची भक्ती करत राहिले. त्यांनी खूप अभंग तिथे गायले, विठ्ठलाला अगदी विनवणी केली आणि ते परत परत पांडुरंगास सांगत होते की तुझी रुक्माई तुझ्या विना उदास झाली आहे. भक्त पुंडलिक तुझी अगदी आतुरतेने वाट बघत आहे, तर तू माझ्या बरोबर चल. अशी आर्त विनवणी विठ्ठलापर्यंत पोहोचणार नाही असं थोडीच होणार होतं. तो भानुदास महाराजांवर प्रसन्न झाला आणि म्हणाला की थोडासा धीर धर, मी तुझ्याबरोबर नक्की येईन. विठ्ठल बाप्पा त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि आपल्या गळ्यातली तुळशी माळ आणि नवरत्नांचा हार असा त्यांनी भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. व भानुदास महाराज तिथून निघाले. इकडे सकाळ झाली आणि पुजारी मंडळी सगळी मंदिरात पोहोचली. बघतात तर काय, पांडुरंगाच्या गळ्यात हार नव्हता. बघता बघता ही वार्ता राजापर्यंत पोहोचली आणि राजांनी तत्काळ फरमान सोडलं की जो कोणी चोर असेल त्याला सुळावरती चढवा. सगळे सैनिक चोराला शोधण्यासाठी राज्यभर इकडे तिकडे शोधू लागले. तेव्हा भानुदास महाराज स्नान करण्यासाठी तुंगभद्रा नदीजवळ गेले होते. तिथे एका सैनिकांनी त्यांच्या गळ्यातला तो हार बघितला आणि हेच ते चोर म्हणून त्यांना पकडून आणलं आणि तत्काळ सुळावर चढवण्यासाठी उभं केलं. पण तेव्हा झालं असं, कोरडीये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे झाले विठोबाचे. सुळाला त्या क्षणी तिथे पालवी फुटली आणि कृष्णदेवरायाच्या लगेचच लक्षात आलं की हा कोणी चोर नव्हे, हा तर आहे मोठा भगवत भक्त. त्यांनी तत्काळ भानुदास महाराजांचे पाय धरले आणि त्यांना साष्टांग दंडवत घातलं आणि त्यांना सांगितलं की जिथे विठोबाचीच इच्छा आहे परत पंढरपूरला जायची, तिथे मी कोण अडवणार. तेव्हा भानुदास महाराजांनी विठ्ठलाची ती मूर्ती सुंदरशा अशा पालखीत सजवली आणि पंढरीस आणली. तर हे भानुदास महाराज म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पणजोबा होत. ज्या दिवशी ही पालखी पंढरपुरास पोहोचली तो दिवस होता कार्तिक एकादशीचा.